हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अनदर व्हिडिओ. नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. एन्जॉय द कम्प्लीट व्हिडिओ. माझे पूर्ण नाव स्नेहल देवराव महाकाडकर आहे. मी तुमचा एज्युकेशनल टीचर आहे. मी तुमच्यासाठी एक कंप्लीट रोडमॅप आणलेला आहे. तुम्ही तुमचं शिक्षण शिकत राहा. मी तुमच्यासाठी फ्रीमध्ये स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस आणत राहील. तुम्ही कोणत्याही फील्डचे असाल तरी पण या स्किल्स तुम्हाला शिकायलाच हव्या. तर तुम्ही बघत असाल की इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल 2026 फ्री स्किल डेव्हलपमेंट इयर. म्हणजे यावर्षी तुम्ही आमच्या चॅनलतर्फे फ्रीमध्ये स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस करू शकाल आणि नंतरही तुम्हाला फ्रीमध्ये आणखी खूप साऱ्या स्किल्स मी शिकवणार आहे. माझं हे टार्गेट आहे की 2026 मध्ये स्क्रीनवर दिलेल्या स्किल्स तुम्हाला शिकवायच्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने NISM सर्टिफिकेशन्स, त्यामध्ये तुम्ही तुमचं नॉलेज बिल्ड करू शकता आणि तुमच्या करिअरला भरारी येईल, म्हणजे बूस्ट होणार. बेसिक टू ॲडव्हान्स MS एक्सेल. तुम्ही कोणत्याही कंपनीत काम कराल तर तुम्हाला कम्प्युटरवरच काम करावे लागेल, तर तुम्हाला तिथे MS एक्सेल खूप आवश्यक राहील. तर त्याबद्दल मी बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत MS एक्सेल शिकवणार आहे. त्यानंतर मी तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कोर्स हा सुद्धा शिकवणार आहे. त्यानंतर बघा, प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट एक्झाम्स ज्या होतात त्याच्या रिलेटेड जे नोटिफिकेशन्स येतात त्याबद्दलही मी तुम्हाला माहिती देणार आहे. त्यानंतर डेली करंट अफेअर्स, म्हणजे डेली जे घडामोडी असतात दैनंदिन दिवसाच्या, त्या करंट अफेअर्स मी तुम्हाला शिकवणार आहे, म्हणजे तुम्हाला अपडेट करणार आहे. 1 फेब्रुवारीला बजेट असते दरवर्षी, तर आपण त्या दिवसापासून आपण स्टार्ट करू. 1 फेब्रुवारी 2026 ऑनवर्ड्स. करिअर गायडन्स फॉर कॉमर्स स्टुडंट्स. तर माझे शिक्षण हे BBA इन फायनान्स आणि MBA इन फायनान्स झालेलं आहे आणि मला कॉमर्स या फील्डमध्ये मागच्या 10 वर्षापासून नॉलेज आहे. मला माहिती आहे की छोट्या सिटीपासून तर मोठी सिटीमध्ये तुम्हाला काय अपॉर्च्युनिटी आहेत. मी एका तालुक्यामध्ये शिकलेला विद्यार्थी आहे. तिथून मी जिल्ह्यामध्ये गेला आहो आणि तिथून मी पुणेसारख्या मोठ्या जिल्ह्यामध्ये शिकलेलो आहो. तर मी तुम्हाला गाईड करू शकतो की तुम्ही काय करायला हवं. NISM सर्टिफिकेशन्स, बिल्ड नॉलेज, बूस्ट करिअर. तसे तर आमचे सगळेचे सगळे कोर्सेस फ्री आहे आणि तुम्ही जर इथे बघाल की एक्झाम चार्जेस 1500 प्लस, तर ते तुम्हाला मला नाही द्यायचे आहे, तर त्या एक्झामची ती फी आहे. जसे आपण NISM सर्टिफिकेशनसाठी NISMच्या वेबसाईटवर आलो तर तुम्ही बघू शकता की इथे NISM सिरीज 5A म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स इंग्लिश, तर या एक्झामसाठी तुम्हाला 1500 रुपीज फीज आहे. तर ती फीज तुम्हाला, म्हणजे जर तुम्हाला सर्टिफिकेट हवा असेल तर तुम्हाला ही फीज तुम्हाला पेड करावी लागते. तर आपण तर हे कोर्सेस फ्रीमध्ये शिकवणार आहे, पण तुम्हाला जर या कोर्समध्ये सर्टिफिकेट मिळवायचे असेल तर तुम्हाला ही फीज द्यावी लागेल. तर तुम्हाला या कोर्सचे ऑब्जेक्टिव्स पण सांगतो की तुम्हाला का बरं करायला हवे. बघा, तुम्ही सायन्स बॅकग्राऊंड असाल, कॉमर्स बॅकग्राऊंड असाल किंवा आर्ट बॅकग्राऊंड असाल, तरीही तुम्ही हे कोर्सेस करू शकता. जर तुम्ही बँकच्या फील्डमध्ये जर जॉब करत असाल तर तुम्हाला या सर्टिफिकेट घ्यायलाच हव्या, कारण त्यामुळे तुम्हाला नॉलेज मिळते. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही बघाल की NISM म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स यावर मी क्लिक केलं
तर बघा याचे जे ऑब्जेक्टिव्ह आहे, यामध्ये तुम्ही बेसिक्स ऑफ म्युच्युअल फंड्स, त्यांचे रोल, स्ट्रक्चर, डिफरंट काइंड्स ऑफ म्युच्युअल फंड स्कीम्स आणि फीचर्स हे तुम्हाला कळते. अंडरस्टँड हाऊ म्युच्युअल फंड्स अँड डिस्ट्रीब्युटेड इन द मार्केट प्लेस, हाऊ स्कीम्स आर इव्हॅल्युएटेड, गेट ओरिएंटेड, legalities, accounting, valuation and taxation, get acquainted with financial planning as an approach to investing in mutual funds. तर जर तुम्हाला स्टॉक मार्केट बद्दल शिकायचे असेल तर तुम्हाला हे 3 सर्टिफिकेट्स घ्यावे लागतील. आणि जर तुम्हाला हे सर्टिफिकेट्स घ्यायचे नसतील पण तुम्हाला नॉलेज घ्यायचं असेल तरी पण तुम्ही आमचा कोर्स बघू शकता. कोर्स तर तुम्हाला फ्रीमध्येच आहे. जर तुम्हाला हे सर्टिफिकेट्स हवे असतील तर तुम्हाला चार्जेस लागेल. तर तुम्हाला ते चार्जेस पण मला द्यायचे नाही आहे. ते तुम्हाला चार्जेस आहे ते फॉर्म जेव्हा तुम्ही भरता तेव्हा तुम्हाला सेबीला ते चार्जेस द्यावे लागतात. पण जर तुम्हाला नॉलेज घ्यायचे आहे पण तुम्हाला सर्टिफिकेट नको आहे तरी पण तुम्ही असं करू शकता. तुम्ही आमचे कोर्सेस बघा आणि फ्रीमध्ये आहेत ते कोर्सेस, तुम्हाला काहीही चार्ज नाही. तर आपण NISMचे जे सर्टिफिकेट्स बघत होतो त्याचे बघत आपण 4 कोर्सेस ठेवलेले आहे. त्या 4ही कोर्सला बघा ड्युरेशन 6 मंथ्स आहे. तर मी फर्स्ट कोर्स NISM सिरीज 5A म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स हा शिकवणार आहे. फर्स्ट 6 मंथ हा कोर्स आपल्याला राहणार आहे जानेवारी टू जून मंथ, म्हणजे 6 मंथ्स आपण हा कोर्स बघणार आहोत. त्यानंतर मग इक्विटी डेरिव्हेटिव्स NISM सिरीज 8 हा जो कोर्स आहे हा जुलै मंथ पासून स्टार्ट होणार. आणि हा कोर्स झाल्यानंतर मग रिसर्च अनालिस्ट, म्हणजे जर तुम्हाला NISMचे 3ही सर्टिफिकेट्स मिळवायचे असतील किंवा शिकायचे असतील तर तुम्हाला 18 मंथ्स द्यावे लागतील. आणि हा जो कोर्स आहे सेबी इन्व्हेस्टर अवेअरनेस टेस्ट हा तर सगळ्यांसाठी फ्री आहे. म्हणजे सेबीनीच हा कोर्स फ्री ठेवलेला आहे. जर आपण इथे चेक केलं तर तुम्ही बघू शकता की ते सेबी इन्व्हेस्टर अवेअरनेस टेस्ट हा फ्री कोर्स आहे. हा अवेलेबल आहे इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, मराठी, तेलुगू आणि बेंगाली. तर आपली भाषा मराठी आहे तर तुम्ही बघू शकता की मराठीमध्ये आपल्याला हा कोर्स देता येतो. तर हा कोर्सही आपण शिकणार आहोत. ओके. आणि हा कोर्स सगळ्यांनी शिकायचा आणि सगळ्यांना हा कोर्स केल्यानंतर त्यांनी एक टेस्ट असते ती टेस्ट द्यायची आणि सगळ्यांना या कोर्सचा सर्टिफिकेट मिळणार आहे. कारण की यामध्ये मॅक्सिमम मार्क्स 50 आहे आणि पास मार्क पण पर्सेंटेज 50% आहे. तर 50% पासिंग आहे. तर आपल्याकडे इतकं नॉलेज येऊन जाईल की आपल्याला छान पर्सेंट मिळतील. 50%च्या वरच पर्सेंट मिळतील. तर सगळ्यांनी हा कोर्स करावा ही माझी विनंती आहे. तर आपण NISM सर्टिफिकेशन बद्दल बघितलं आणि या कोर्ससाठी म्हणजे तुमच्याकडे पॅन कार्ड असायला हवा. जर तुम्हाला एक्झाम द्यायची असेल तर म्हणत आहोत. जर तुम्ही माझा कोर्स बघत असाल तर तुम्हाला कशाचीच गरज नाही. फक्त तुम्हाला हा कोर्स माझा कंप्लीट बघावा लागेल. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघावे लागतील. आणि हे जे कोर्स आहे हे रेकॉर्डेड व्हिडिओ असतील आणि मी वीकली एकदा यूट्यूबवर लाईव्ह येणार आणि त्यामध्ये तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. तुमच्या ज्या डाऊट्स असतील त्या तुम्ही विचारू शकता किंवा त्या व्हिडिओवर कमेंट पण करू शकता. ओके. तर दुसरा जो कोर्स आहे तो बेसिक टू ॲडव्हान्स MS एक्सेल, म्हणजे बिगिनर पासून तर ॲडव्हान्स पर्यंत हा कोर्स आहे. जसं तुम्ही बघू शकता लेवल 1 इथे दिलेला आहे. इंट्रोडक्शन टू एक्सेल, डेटा एंट्री अँड फॉर्मॅटिंग, बेसिक ऑपरेशन्स, बेसिक फॉर्म्युलाज. बघा तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्याकडे पण MSCITचा वगैरे एखादी सर्टिफिकेट असेलच, पण तिथे तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स शिकवलं नसते.
बघा मी एकदम बेसिक्स पासून शिकवणार आहोत. तुम्ही बघू शकता बेसिक्स मध्ये काय राहणार आहे, कोर एक्सेल इंटरमिडिएट मध्ये काय राहणार आहे. तुम्ही बघू शकता, तुम्ही वाचू शकता की कोणकोणते टॉपिक्स राहणार आहे. त्यानंतर तुम्ही बघा की अप्पर इंटरमिडिएट म्हणजे इंटरमिडिएट पेक्षा पण वरचं तुम्ही बघू शकता की लुकअप वगैरे काय असतं, डेटा व्हॅलिडेशन काय असते, चार्ट्स काय असतात. आणि त्याच्यानंतर तुम्ही ॲडव्हान्स एक्सेल त्यामध्ये प्युअर टेबल्स तुम्ही शिकाल, पॉवर टूल्स शिकाल, ॲडव्हान्स डेटा ॲनालिसिस शिकाल. हे सर्व माझं छानपैकी मला येते, तर तुम्ही माझा एक्सपिरियन्स बघून तुम्ही शिकू शकता. आणि एक्सपर्ट जर तुम्हाला बनायचे असेल, मॅक्रॉस, VBA, डॅशबोर्ड कसा बनवायचा, डॅशबोर्ड क्रिएशन पण मी तुम्हाला शिकवणार आहे. एक्सेल फॉर बिझनेस अँड फायनान्स, एक्सेल फॉर एक्झाम्स अँड जॉब्स हा कम्प्लीट 1 इयरचा फ्री कोर्स आहे आणि तो आपल्याच चॅनलवर आहे. तर तुम्ही हा पण कोर्स बघू शकता. NISMचा कोर्स आणि बेसिक टू ॲडव्हान्स MS एक्सेलचा कोर्स हा तुम्ही आपल्या चॅनलवरच राहणार आहे. तर तुम्हाला हा कोर्स बघायचा आहे. जर तुम्हाला शिकायचं आहे तर तुम्हाला बघावंच लागेल. ह्या ज्या स्किल्स मी तुम्हाला शिकवणार आहे ना, ह्या स्किल्स तुम्हाला कॉलेजमध्ये शिकवत नाहीत. या कोर्सेससाठी तुम्हाला बाहेर खूप सारी फीस द्यावी लागते आणि त्यानंतर तुम्हाला हा नॉलेज येतो. ठीक आहे. त्यानंतर आपला डिजिटल मार्केटिंग कोर्स आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता की मी काय काय शिकवणार आहे. डिजिटल मार्केटिंग फंडामेंटल्स त्यामध्ये काय आहे, इंट्रोडक्शन टू डिजिटल मार्केटिंग, इंटरनेट अँड वेबसाईट बेसिक्स, मार्केटिंग फंडामेंटल्स, मग आहे वेबसाईट अँड SEO, वेबसाईट प्लॅनिंग अँड वर्डप्रेस SEO, मग बघा पेड मार्केटिंग अँड ट्रॅफिक जनरेशन, त्यामध्ये बघा मग बघा कंटेंट, ईमेल अँड ॲनालिटिक्स ॲडव्हान्स. तर तुम्ही यामध्ये बघू शकता की काय काय तुम्ही करू शकता. तर या डिजिटल मार्केटिंग कोर्स जर तुम्ही शिकाल माझ्याकडून तर तुम्हाला करिअर पण बनवता येते. फ्रीलान्सिंग पण तुम्ही करू शकता. तुम्ही फ्रीलान्सिंग बद्दल ऐकलं असेल, पण फ्रीलान्सिंग तुम्हाला करायचं आहे तर तो रोडमॅप काय आहे, म्हणजे तुम्हाला काय काय शिकावे लागेल, कसं कसं करावं लागेल, ते मी प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला शेअर करेन. आणि आपण ते प्रोफाईल पण बनवू की कसं फ्रीलान्सिंगमध्ये जाऊन प्रोफाईल बनवायची आहे. तर हा पण जो कोर्स आहे हा 1 इयरचा कोर्स आहे. आणि 1 इयरमध्ये माझा जो हा चॅनल आहे यामध्ये बघा तुम्ही प्लेलिस्ट नावाचे एक सेक्शन आहे. तर तुम्ही त्या प्लेलिस्ट नावाच्या सेक्शनवर क्लिक करून तुम्ही विविध प्रकारचे प्लेलिस्ट बघू शकता. हा बघा, हा आपला चॅनल आहे स्नेहल महाकाळकर. तर तुम्ही या चॅनलवर आले तर तुम्हाला प्लेलिस्ट नावाचे एक सेक्शन दिसेल. तर इथे तुम्हाला आता 5 प्लेलिस्ट दिसत असेल. तर NISM एक्झाम 2026 प्रिपरेशनमध्ये हा एक प्लेलिस्ट आहे. सेम तसेच प्लेलिस्ट तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कोर्स, बेसिक टू ॲडव्हान्स MS एक्सेल कोर्स आणि इतर कोर्सेसचे पण प्लेलिस्ट इथे बघायला मिळतील. आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील आणि तुम्हाला माहीत होणार की आपला कोर्स कधी येत आहे. आणि याच महिन्यापासून म्हणजे जानेवारी मंथपासून आपण एक कोर्सचे व्हिडिओ अपलोड करत राहू. तर 1 इयरचा हा कोर्स आहे. तर तुम्हाला 1 इयर तर द्यावेच लागतील. कारण 2-3 महिन्यात तर हे कोर्स म्हणजे असं आहे की बेसिक टू ॲडव्हान्स आपण शिकत आहोत. तर आपल्याला थोडा वेळ द्यावाच लागेल. त्यानंतर बघा प्रायव्हेट अँड गव्हर्नमेंट एक्झाम्स रिलेटेड डिटेल नोटिफिकेशन्स अँड अलर्ट्स. व्हॉट यू विल गेट. सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट एक्झाम्स नोटिफिकेशन्स, बँकिंग, SSC, रेल्वे, डिफेन्स, टीचिंग एक्झाम अपडेट्स, private company jobs and campus recruitment alerts, application dates, eligibility, syllabus and exam pattern, admit card, exam date and result updates.
exam oriented information, fresh recruitment notifications, vacancy details, post wise and category wise, online application process, step by step guidance, important instructions and official notices explained simply. तर तुम्ही बघू शकता की या डिटेल्स तुम्हाला यामध्ये बघायला मिळतील. जसे तुम्ही बघू शकत असाल की MHT CET एक्झाम 2026 रिलेटेड गायडन्स यामध्ये बघा तुम्ही 4 व्हिडिओ अगोदरच मी अपलोड केलेले आहे आणि आणखी येणार आहेत. जर तुम्ही MHT CET ची प्रिपरेशन करत असाल तर तुमच्यासाठी हा प्लेलिस्ट खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून तुम्ही बघत राहा की आपल्या चॅनलवर काय काय अपडेट येतात ते. तर नेक्स्ट बघा करंट अफेअर्स. आजकाल करंट अफेअर्स खूप इम्पॉर्टंट असतो, कारण त्यामुळेच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स क्रॅक होतात. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्ससाठी आपल्याला करंट अफेअर्स खूप महत्त्वाचा असतो. त्यानंतर तुम्ही प्रायव्हेट कंपनीमध्ये पण इंटरव्ह्यू देता, तर तिथे पण तुम्हाला करंट अफेअर्सबद्दल क्वेश्चन्स खूप सारे विचारतात. हा जो कोर्स आहे हा 1 फेब्रुवारी 2026 ला स्टार्ट होणार आहे. मंडे टू फ्रायडे 7 PM, तर 7 वाजता. रेकॉर्डेड व्हिडिओ मी मंडे टू फ्रायडे अपलोड करत राहणार, तुम्हाला ते बघावे लागतील. कोर्स ऑब्जेक्टिव्ह म्हणजे या कोर्सचा ऑब्जेक्टिव्ह आहे टू प्रोव्हाइड डेली रिलायबल एक्झाम फोकस करंट अफेअर्स इन ए सिम्पल क्लिअर अँड रिव्हिजन फ्रेंडली फॉर्मॅट फॉर UPSC, MPSC, बँकिंग, IBPS, SBI, RBI, SSC, रेल्वे, डिफेन्स, स्टेट लेवल एक्झाम्स, कॉमर्स अँड जनरल अवेअरनेस लर्नर्स. म्हणजे हा जो चॅनल आहे आपला तो सर्वांसाठीच आहे, जो म्हणजे 10वी पास झालेला विद्यार्थी आहे. आजकाल AI चा जमाना आहे. म्हणजे AI तुम्ही खूप ऐकत असाल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर मी त्याबद्दल पण कोर्सेस आणणार आहोत की ChatGPT काय असते, AI बद्दल पण तुम्हाला मधामधात खूप सारी डिटेल्स मिळेल. या चॅनलचा उद्देश हेच आहे की तुम्ही शिक्षण शिकत राहा. तुम्हाला तुमची डिग्री घ्यावीच लागेल. तुम्ही जर कॉमर्स स्टुडंट असाल तर BCom, BBA, BCCA कराल, MBA कराल किंवा CA, CS, CMA हे कोर्सेस तुम्ही कराल. तर तुम्हाला या कोर्स केल्यानंतरही काही स्किल डेव्हलपमेंट गरजेचे आहे, तुम्हाला शिकायलाच हवे आहेत. तर ते स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस मी तुमच्यासाठी फ्रीमध्ये आणलेले आहे, तर तुम्हाला ते बघायचे आहे. तर हे सर्वांसाठीच आहे. जर तुम्ही सायन्स स्टुडंट असाल, तर इंजिनिअरिंग करत असाल किंवा डॉक्टर करत असाल किंवा फार्मसी स्टुडंट असाल किंवा नर्सिंग असाल, BCA, BSc असे तुम्ही स्टुडंट असाल किंवा आर्ट स्टुडंट्समध्ये असाल, तर तिथे BA, BEd किंवा बाकी कोणती फील्ड असेल, तर तुम्हाला हे कोर्सेस करणे आवश्यकच आहे. या कोर्सबद्दल तुम्हाला नॉलेज असणे आवश्यक आहे. तर तुम्हाला हे कोर्सेस सर्व आत्तापासून तर माझ्या चॅनल ग्रो होतपर्यंत, म्हणजे नेहमीच ग्रो झाल्यानंतरही नेहमीच तुम्हाला ह्या कोर्सेस जे आहेत ते फ्रीमध्येच अवेलेबल राहणार आहे. तुम्ही तुमच्या एरियामध्ये जिथे पण ऑफलाईन कोचिंग असेल किंवा इंटरनेटवर तुम्ही चेक करा ऑनलाईनमध्ये या कोर्सेसची फीस किती आहे. तर तुम्हाला जर हेच कोर्सेस फ्रीमध्ये मिळत असेल आणि ते जे शिकवत आहे त्यांपेक्षा पण छान पद्धतीने मी शिकवणार आहे आणि ते पण तुमच्या भाषेत मराठीमध्ये, तर बेस्ट आहे. करिअर गायडन्स फॉर कॉमर्स स्टुडंट्स. बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं की मी BBA आणि MBA केलेलं आहे. तर मी सायन्स स्टुडंट्सला तर गायडन्स करू शकत नाही, पण मी जे पण कॉमर्स स्टुडंट्स आहेत ज्यांना कॉमर्स घ्यायचे असेल
आता ते 10वीत असेल किंवा 12वीत असेल. जर तुम्ही 12वी सायन्समध्ये असाल आणि तुम्हाला कॉमर्समध्ये जायचं असेल, तरी पण मी तुम्हाला खूप सारा नॉलेज देऊ शकतो. तुम्ही कधी पण मला कोणत्या पण व्हिडिओवर कमेंट करा की मला या गोष्टीच्या बद्दल विचारायचं आहे आणि तुम्ही ते प्रश्न विचारा. माझ्या चॅनलमध्ये कोणता पण व्हिडिओ तुम्ही घ्या, त्यावर कमेंट करा. मी त्याचे आन्सर तुम्हाला नक्की देणार. तुम्ही जर 11वी 12वी कॉमर्स करिअर ऑप्शन्समध्ये येण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी बेस्ट आहे. आफ्टर BCom, BCCA, BBA, MBA नंतर काय जॉब्स आणि हायर स्टडी अपॉर्च्युनिटीज आहेत. MBA नंतरही तुम्ही काय शिकू शकता ते पण मी तुम्हाला गाईड करेन. प्रोफेशनल कोर्सेस CA, CS, CMA, CFA, ACCA याबद्दल मी तुम्हाला कंप्लीट गायडन्स देणार. बँकिंग, फायनान्स, अकाउंटिंग, मॅनेजमेंट करिअर्सबद्दल सांगणार. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स अँड इलिजिबिलिटी डिटेल्स, म्हणजे कोणत्या एक्झामसाठी कोण इलिजिबल आहे. ओके, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स तर खूप प्रकारचे असतात. कोणतं शिक्षण तुम्हाला हवं आहे कोणत्या एक्झामसाठी, तर ते पण मी तुम्हाला सांगणार. प्रॅक्टिकल करिअर गायडन्स, तर कोर्स कंपॅरिझन, सॅलरी एक्सपेक्टेशन्स हे सर्वच विचारतात. तर त्याबद्दलही मी जी आजची परिस्थिती आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार की आज तुम्ही किती एक्सपेक्ट करू शकता सॅलरी, स्किल्स रिक्वायर्ड फॉर इच करिअर, तेच आपल्याला स्किल्स ग्रो करायचे आहे. तर त्याबद्दल आपण शिकत राहू. त्यानंतर बघा, जॉब अँड स्किल डेव्हलपमेंट, कॉमर्स जॉब रोल्स अँड इंडस्ट्री डिमांड, रिझ्युमे बिल्डिंग अँड इंटरव्ह्यू प्रिपरेशन, प्रॅक्टिकल स्किल्स फॉर कॉर्पोरेट जॉब्स, कंटेंट एक्सप्लेन्ड इन सिम्पल इंग्लिश वेअर रिक्वायर्ड. तर तुम्ही बघू शकता की कॉमर्सचा स्टुडंट असेल तर मी त्यांना सर्व प्रकारे मदत करू शकतो आणि त्याबद्दल मी व्हिडिओज अपलोड करत राहणार आहे. तर तुम्हाला ते व्हिडिओज बघायचे आहे आणि तुम्हाला काही क्वेश्चन असेल, काही विचारायचे असेल तर तुम्ही त्यावर कमेंट करू शकता. तर या व्हिडिओ मागचे उद्दिष्ट हेच आहे की तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस मी शिकवणार आहे. तर आता तुम्ही बघत असाल की फक्त डिग्री असणे महत्त्वाचे नाही, म्हणजे डिग्री तर महत्त्वाचे आहेच, पण फक्त डिग्री असणे महत्त्वाचे नाही आहे. म्हणजे त्याबरोबर तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज, स्किल्स असायला हवे. कारण आता कॉम्पिटिशन खूप आहे आणि जॉब्स कमी आहेत. तर तुम्हाला म्हणजे एका जॉबसाठी हजार लाखो स्टुडंट्स म्हणजे ते एक्झाम्स देत आहे, प्रिपरेशन करत आहेत, त्याबाबत ते फाईट करत आहे. एकमेकासोबत आपण फाईटच करत आहोत की मला हा जॉब मिळायला हवा. एखाद्याला समजून ज्या SBI बँकमध्ये PO व्हायचे असेल तर त्या एका वॅकन्सी मागे कितीतरी स्टुडंट्स प्रिपरेशन करतात, लाखो. तर आणि वॅकन्सी तर 600 किंवा 900 असे असतात, त्यापेक्षाही कमी असतात. आणि एक्झाम्स देणारे 12 लाख, 15 लाख, 30 लाख असे असतात. तर त्यामुळे स्किल डेव्हलपमेंट असणे खूप आवश्यक आहे. तर थँक्यू सो मच. तर ऑल द बेस्ट की मी पण तुम्हाला आता 2026 मध्ये एक स्किलफुल स्टुडंट्स बनवणार आहोत. तर तुम्ही तयार आहात ना? तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. Thank you so much for watching this video. Please like this video, share this video to your friends and relatives, comment your queries, and subscribe this channel.